Hi, hello friends, this is Kantilal and today I am going to share some grammar tips. So, एक गोष्ट लक्षात ठेवा सर्वांनी, आपल्याला जर इंग्लिश बोलणं शिकायचं आहे तर आपल्याला त्यासाठी कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत. जसं आपल्याला एक बेसिक सेंटेन्स फॉर्मेशन आपल्याला आलं पाहिजे. त्यानंतर आपल्याकडे एक सफिशियंट व्होकॅब्युलरी असली पाहिजे की आपण एखाद्या टॉपिकवर आपल्याला जर बोलायचं आहे तर त्या टॉपिक संदर्भात आपल्याकडे वर्ड्स मीन्स व्होकॅब्युलरी आपल्याकडे जर असली तर आपण इझिली कन्व्हर्सेशन करू शकतो. कारण की बऱ्याच वेळा काय होतं विद्यार्थ्यांना की कन्व्हर्सेशन करताना आपल्याला लवकर वर्ड्स आठवत नाही. जर आपल्याकडे जर सेंटेन्स फॉर्म करण्यासाठी जर प्रॉपर जर व्होकॅब्युलरी जर नसली तर आपल्याला ऑब्वियसली ते सेंटेन्स फॉर्म करता येणार नाही. सेंटेन्स फॉर्म करता येणार नाही म्हटल्यानंतर आपल्याला समोरच्यासोबत प्रॉपर बोलता येणार नाही. सो कम्युनिकेशन करण्यासाठी आपल्याकडे काय काय गोष्टी आवश्यक आहेत तर त्या गोष्टी आपण आधीच आपल्याकडे पूरक प्रमाणात आपल्याकडे असल्या पाहिजे. जसं आपण घर बांधण्यासाठी आपल्याला काय काय गोष्टी आवश्यक असतील, जसं आपण पहिले सर्व सामग्री आणून ठेवतो. जसं ब्रिक असेल, सिमेंट असेल, आयर्न असेल, सँड असेल, तर ह्या ज्या गोष्टी आपण आवश्यक ज्या गोष्टी असतात आपण पहिले आधी आणून ठेवतो आणि मग नंतर आपण कन्स्ट्रक्शनला चालू करतो. सेम त्याच प्रकारे आपल्याला जर सपोज सेंटेन्स फॉर्म करायचा आहे तर सेंटेन्स फॉर्म करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी लागतात तर त्या गोष्टी जर आपण जर पहिलेच आपल्याकडे जर पूरक प्रमाणात जर असल्या तर आपल्याला सेंटेन्स कन्स्ट्रक्शनमध्ये कुठल्याच अडचण येणार नाहीत, जेणेकरून आपण ऑन दी स्पॉट सेंटेन्स फॉर्म करू शकतो आणि समोरच्यासोबत आपण इझिली कन्व्हर्सेशन करू शकतो. कारण की काय असतं की व्होकॅब्युलरी खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करते आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा जो प्रॉब्लेम असतो की सर मला व्होकॅब्युलरी लक्षात राहत नाही, तर याच्या मी टिप्स ऑलरेडी तुम्हाला याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे की आपण व्होकॅब्युलरी कशाप्रकारे आपण वाढवू शकतो. तर अशाच नवनवीन टिप्स मिळवण्यासाठी तुम्ही मला फॉलो करू शकतात. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.